नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हर्सुले वडगाव इथं महावितरणकडून संध्याकाळी होणाऱ्या लोड शेडिंगच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अनोखे अभ्यास आंदोलन करण्यात आले। तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांनी महावितरणच्या सबस्टेशनपासून कार्यालयात बसून अभ्यास आणि गृहपाठ पूर्ण करत प्रशासनाचे लक्ष वेधले। संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेत होणाऱ्या लोड शेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। अभ्यासाला वीज मिळालीच पाहिजे आणि संध्याकाळचं लोड शेडिंग बंद करा अशा घोषणाही देण्यात आल्या। आंदोलनानंतर सबस्टेशन अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांकडे पाठवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। आज वडगाव हर्सुले सबस्टेशन येथे समस्त परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने अभ्यास करा आंदोलन करण्यात आलं आहे। आज वीज मंडळाच्या कार्यालयामध्ये अभ्यास करा आंदोलन करण्याचा हेतू असा की संध्याकाळी 7 ते 12च्या दरम्यान सतत लोड शेडिंग चालू आहेत आणि यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना त्यांचा होमवर्क, त्यांचा अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत। अडचणी येत आहे म्हणण्यापेक्षा अभ्यासच बुडत आहेत आणि या दरम्यान वीज नसते आणि वीज येते कधी 11-12च्या दरम्यान आणि 12च्या पुढे विद्यार्थी जागून अभ्यास करू शकत नाही। मग त्यांचा होमवर्क आणि अभ्यास बुडाल्यामुळे त्यांना सकाळी शाळेमध्ये शिक्षकांना तोंड द्यावं लागते, कधीकधी पनिशमेंट सहन करावं लागते आणि या धाकाने विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी चाचरत आहे किंवा ॲबसेंटी किंवा दांडी मारत आहे आणि मग त्यांची कुचंबना होत आहेत। तसेच अनेक ग्रामीण भागातील मुलं डॉक्टरकी, इंजिनिअरिंग, वकील, अनेक प्रकारचे डिप्लोमा अशा उच्चस्तरीय अभ्यासात ॲडमिशन घेतलेलं आहेत आणि त्यांचे इंटरनेटवरती अभ्यास असतात आणि लाईट नसल्यामुळे इंटरनेट आणि प्रॅक्टिकली अभ्यास बुडत आहेत आणि बुडालेला अभ्यास पुन्हा करता येत नाही। त्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान होत आहे आणि या विद्यार्थ्यांची समस्या शासनापर्यंत पोहोचावी म्हणून आज त्या कार्यालयात जाऊन शालेय विद्यार्थ्यांनी तिथं होमवर्क पूर्ण करत, अभ्यास करत सरकारकडे हा प्रश्न किती गांभीर्याचा आहे याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून हा अभ्यास आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर संध्याकाळी लाईट नसल्यामुळे महिलांना घरकाम करताना आणि स्वयंपाक करताना अडचणी निर्माण होत आहेत। ग्रामीण भागामध्ये साप, विंचू आणि वाघ या प्राण्यांचं अंधारामध्ये विजा होत आहेत किंवा त्रास होत आहेत। त्याचबरोबर चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहेत। कालच वडगाव इथे शिंदेमळा आणि सांगळेमळ्यामध्ये तिथे लाखोची दागिने चोरी गेले आहेत आणि त्यामुळे तेथील लोकांना चोऱ्यांना तोंड द्यावे लागत आहेत। अशा या लोड शेडिंगमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत। शासनाने तात्काळ ग्रामीण भागातील संध्याकाळी 7 ते 12च्या दरम्यानचं लोड शेडिंग रद्द करावे आणि या भागामध्ये वीज पुरवठा सुरळीत करावा आणि शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी। अन्यथा सिन्नर तालुक्यातील सर्व सबस्टेशन पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल याची भाजप सरकारने, आमदार, खासदार यांनी नोंद घ्यावी। त्याचबरोबर खासदार साहेबांनी कालच फोनवरती वीज मंडळ अधिकाऱ्यांशी या लोड शेडिंगबद्दल सूचना केल्या आहेत, तरीही वीज मंडळाने त्यांच्या या सूचनेला केराची टोपली दाखवली। याचाही आम्हाला खेद वाटतो। आपल्या खासदाराचा जर वीज मंडळ जर अशी आदेशाला केराची टोपली दाखवत असेल
तर सिन्नर तालुक्यातील जनतेने ज्याच्या त्याच्या भागातील सबस्टेशनवरती जाऊन मोर्चे काढून किंवा धरणे आंदोलन करून आंदोलन छेडावे आणि हे सबस्टेशन आणि वीज मंडळाला हे लोड शेडिंग रद्द करण्यासाठी भाग पाडावे असं मी जनतेला आवाहन करतो. शासनाने ताबडतोब हे लोड शेडिंग रद्द करावे, अन्यथा शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी.